दिल्लीतील झंडेवालन परिसरात असलेल्या बाबाश्री पीर रतननाथजी, गुरु श्री गोरखनाथ आणि श्री सिद्ध रतननाथ यांच्या सुमारे 1400 वर्षाच्या प्राचीन इतिहासाला साक्ष देणाऱ्या पवित्र मंदिर दरगाह भूमीच्या संरक्षण व जतनासाठी देशभरातून आवाज उठत आहे। ही पवित्र भूमी आहे, रिअल इस्टेट नाही, असा भावनिक आक्रोश भाविकांकडून व्यक्त होत असून या ऐतिहासिक स्थळावरील पाडकाम तात्काळ थांबवून मंदिराची जमीन मूळ भक्तांना परत देण्याची ठाम मागणी करण्यात येत आहे। या मागणीसाठी मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी कोपरगाव शहरात सकल पंजाबी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। राम मंदिर येथून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला। यावेळी नायब तहसीलदार सातपुते यांना निवेदन सादर करून पवित्र स्थळाचे संरक्षण करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। या मोर्चात कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे तसेच सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बिपिनदादा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती। याशिवाय समाज बांधव, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिल्लीतील या प्राचीन धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, पाडकाम त्वरित थांबवून मंदिर दरगाहची पवित्र भूमी मूळ भक्तांना परत द्यावी, अशी ठाम आणि एकमुखी मागणी भाविकांनी निवेदनातून केली आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। धर्माच्या नावावर आपण सत्य जायचं आणि आपल्या हिंदू धर्मावर हातोडा टाकायचा, अशा लोकांचे हात आपण ओळखले पाहिजे। माझी तळमळ का आपल्या मंदिरावर आले, का दरवेळेस धर्माचं राजकारण केलं जातं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। कारण सगळे एकाच ठिकाणी आहेत, सगळे एकाच पक्षामध्ये, सगळे एकाच जण सत्तेमध्ये। खऱ्या अर्थाने आपल्या दोन्ही दादांनी, काळे आणि कोल्हे साहेबांनी, खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेब यांना सांगितलं पाहिजे, ज्या मंदिराला ज्या हातांनी हात लावला ते आमचं मंदिर पुन्हा त्या ठिकाणी बांधून द्या, असं यांनी सांगितलं पाहिजे। ही कळकळीची माझी विनंती आहे। आणि खऱ्या अर्थानं जी भावना आपली सगळ्यांची दुखवली, ती भावना समस्त जगामधील प्रत्येक हिंदू माणसाची दुखवली आहे। आज जर बघितलं आपल्या कोपरगावमध्ये सुद्धा 15.5 वर्षापासून, आता सांगितलं दादांनी, 15.5 वर्षापासून अखंड ज्योत पेटल्या जाते। अनेक जण 24 तास 2-2 लोक ड्युटी देतात, तीच ज्योत दिल्लीमध्ये जळते। अनेक लोक त्या ठिकाणी त्या दर्गेमध्ये जातात, नवरत बाबांच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण सेवा करतो, पण आपले कायम मन दुखवली जातात। ते मन आपले दुखवले गेली आहेत। आता आपण फक्त लक्षात ठेवायला पाहिजे का आपण कोणाच्या पाठीशी आहे, कोण लोक आपल्याला काय वेळात काढतं, हे आपण आता ओळखून घेतो। मी राजकारण करणार नाही या ठिकाणी, पण तळमळीने सांगतो, जर त्यांना माहित होतं RSSची बिल्डिंगच्या साठी पार्किंगची जागा पाहिजे, मंदिर कोणाचं हे कळायला पाहिजे होतं का? हातोडा पडला त्यावर का? त्यांनी हातोडा टाकताना ते मंदिर पाडताना विचार नाही केला? मंदिर पण पाडणारे हिंदूच असतील ना, ते कामगार लोक सगळे, त्यांना सांगणारे पण हिंदूच असतील ना RSSचे लोक। या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या गोष्टीमुळे आज एवढ्या समाजाला, अख्ख्या कोपरगावातल्या हिंदू समाजाला रस्त्यावर यावं लागलं। सत्ता कोणाची आहे? हिंदू धर्माच्या नावाने जे जयकार होतो ना, मग लवकरात लवकर ते मंदिर पुन्हा आहे तसंच उभं झालं पाहिजे। हरश्रीनाथ दरगाह मंदिर जे आपलं दिल्ली येथील झेंडेवाला मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे, तर या मंदिराचं जे काही त्या ठिकाणी बुलडोझर त्या ठिकाणी चालवला, आणि त्याबद्दल आपण ज्या दिवशी ते होणार होतं त्या दिवशी देखील आपण सर्व एकत्र झालेले होतात, आणि आपण त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क करून या सर्व प्रकाराची कल्पना दिली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना देखील आपण त्या सर्व घटनेची कल्पना दिली। बारामती येथील देखील आपले जे काही पाहुणे आहेत यांच्या माध्यमातून त्यांना देखील निवेदन देण्यात आलेलं होतं, आणि ती सर्व कल्पना CM साहेबांनी अजितदादांना देऊन त्या दिवशी त्यांनी आश्वस्त केलं होतं का अमित शहा साहेबांशी त्यांची चर्चा करून योग्य तो न्याय आपण त्या ठिकाणी देऊ। तसेच आपण निवेदनाद्वारे आपल्या ज्या काही नवी दिल्ली येथील दिल्ली सरकारमधल्या मुख्यमंत्री रेखाताई गुप्ताजी यांना देखील निवेदन पाठवलेलं होतं, आणि आज आपण सर्वजण समाजातील महिला, माता भगिनी, सर्व बंधू या ठिकाणी निवेदन द्यायला आपण सर्वजण एकत्र आलो। या ठिकाणी आपल्या तहसीलदार सातपुते मॅडम यांनी हे निवेदन स्वीकारून निश्चितपणाने
हे वरती पाठवण्याची खबरदारी ते घेणारच आहेत. आणि या निवेदन असेल किंवा मी जे काही निवेदन आपले CM साहेब असतील, DCM साहेब असतील किंवा दिल्लीच्या CM साहेब असतील यांच्यापर्यंत ते निवेदन पोहोचून याच्यावर काही कारवाई झाली का याचा देखील पाठपुरावा त्या ठिकाणी मी करणार आहे. जे काही आपलं मंदिर आहे हे फक्त आपलं मंदिर नसून हे पूर्ण हिंदूंचं मंदिर आहे. कारण त्या ठिकाणी वेगळी कुठली प्रार्थना होत नाही. आपले जे काही नवनाथ आहे त्यांची प्रार्थना असेल किंवा आपले सर्व देव महादेव असतील, गणपती असतील, या सर्व देवदेवतांची प्रार्थना त्या ठिकाणी होते. आणि म्हणून नुसतं हे आपलं मंदिर नसून आमच्या सर्व हिंदू धर्माचं मंदिर आहे. त्याच्यावर निश्चितपणाने या बाबतीमध्ये योग्य तो न्याय आपलं सरकार महायुतीचं केंद्रामध्ये असू किंवा राज्यामध्ये असू या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि योग्य तो न्याय आपल्या या मंदिराच्या बाबतीमध्ये करतील याची मला खात्री आहे. पण हे निवेदन त्या ठिकाणी पुढं जाऊन याचा पाठपुरावा निश्चितपणाने मी करेल एवढा शब्द या निमित्ताने देतो. धन्यवाद. दिल्लीतील आपल्या झेंडेवाला येथील मंदिर दर्गा बाबा श्री पीर रतननाथजीच्या मंदिराच्या आपण ज्या ठिकाणी तिथं काही डिमॉलिशन केलेलं आहे त्या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत की त्या ठिकाणी त्याचं रिस्टोरेशन केलं पाहिजे. म्हणून मला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी आपलं ह्याचं स्थान मोठं पवित्र स्थान याच्या मंदिराचं आहे. त्यामध्ये कोपरगाव एक त्याच्यामधलं प्रमुख स्थान आहे. आणि मला कल्पना आहे की आमचे मित्र नंदकुमारजी लोणगानी यांचे वडील तिथं अनेक वर्ष त्यांनी सेवा त्या मंदिरामध्ये झेंडेवाला मंदिरामध्ये त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. मी स्वतः त्या मंदिराला त्या ठिकाणी भेट देऊन त्याचा लंगरमध्ये प्रसाद त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज आपल्या या भावना या सगळ्यांच्याच भावना दुखावलेल्या. कारण की आपल्याला आपण जे सांगितलं की कोणतंही मंदिर असो कोणत्याही याचा धार्मिक याचा असो पण ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून आहे त्याची धार्मिक भावना जसं आपण म्हटलं की रामाची पूजा आणि इथं जवळजवळ 16 वर्षापासून अखंड जाप आपल्या मंदिरामध्ये रात्रंदिवस मला वाटतं की हा एकमेव असेल आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं 2-3च ठिकाणी असेल की ज्या ठिकाणी अखंड जाप या ठिकाणी रामाच्या नामाचा जप त्या ठिकाणी होता आणि दिवा तेवत ठेवलेला आहे त्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित केलेली 16 वर्षापासून. अशा एका धार्मिक भावना घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज आपण सुद्धा जी शिस्त दाखवली आणि जी भावना दाखवत असताना की आपण कोणत्याही प्रकारचा उद्रेक कधी होऊ दिला नाही, भावनाचाही उद्रेक होऊ दिला नाही, कोणत्याही गोष्टीचा उद्रेक होऊ नाही दिला. त्याबद्दल मी सगळ्यांच्या यांच्या वतीने आपल्या समोर नतमस्तक होतो की आपल्या भावना या निश्चित योग्य ठिकाणी पोहोचवण्याचं काम जसं आमदार साहेबांनी सांगितलं आम्ही सुद्धा आमच्या परीने त्या ठिकाणी करू. आणि जो योग्य असेल की आपल्याला रिस्टोर झालं पाहिजे या दृष्टीने जी काही अधिकारी असतील इथले मुख्यमंत्री असतील किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असतील की ज्यांच्याकडे ते योग्य ठिकाणी गेलं पाहिजे त्यांच्याकडून हा प्रश्न आपला कसा सुटू जाईल. आपण सगळे रामाच्या चरणी लीन होऊन हे आपला प्रश्न लवकरात लवकर सुटो अशी रामचरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना मी विराम देतो. आज मंदिर बाबा श्री पीर रतननाथजी महाराज पेशावरवाले यांच्या वतीने वैकुंठ धाम चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने श्री सर्व हिंदू सनातन सेवादार आणि श्री राजेशजी लोंगानी, श्री हरिशरण लोंगानी आणि इतर सर्व आपले कोपरगाव शहराचे नागरिक यांनी जे आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे दिल्लीत झालेल्या झेंडेवालन येथील मंदिर बाबा दर्गा श्री पीर रतननाथ महाराजजी यांचं जे प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी झालेल्या कार्यवाहीबद्दल सर्व नागरिकांनी जो काही आमच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि निवेदनाद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत तर त्यांचा प्रशासनाच्या वतीने आम्ही आदर करतो आणि आपलं हे जे निवेदन आहे ते आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याची खबरदारी घेतो.